नमस्कार विद्यार्थ्यांना, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण युनिट 10 जो आहे हायर एज्युकेशन सिस्टीम यावरचे मॅरेथॉन एमसीक्यूज बघणार आहोत. 35+ एमसीक्यूज आज आपण डिस्कस करणार आहोत आणि हे एक्झामच्या दृष्टिकोनाने तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरणार आहे, कारण यावर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहेत 10व्या युनिटवर. आणि या युनिटमध्ये कमिशन्स असो किंवा युनिव्हर्सिटीज वगैरे असो, त्यावर भरपूर प्रश्न विचारले जातात आणि कमिशन हा इथला महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि तर बघूया, आपण आता डिस्कस करूया. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. पहिला प्रश्न आहे, द ग्राउंड्स ऑन विच डिस्क्रिमिनेशन इन ऍडमिशन टू एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन इज कॉन्स्टिट्युशनली प्रोहॅबिटेड आर. म्हणजे शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांमध्ये भेदभाव करण्यास संवैधानिकरित्या प्रतिबंधित आहे. तर काय प्रतिबंधित आहे? रिलिजन, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ, नॅशनॅलिटी. धर्म, लिंग, जन्माचे स्थान की नॅशनॅलिटी. सांगा बघू काय असणार आहे. पहिल्या ऑप्शन मध्ये BCD, दुसऱ्या ऑप्शन मध्ये ABC, तिसऱ्यामध्ये ABD आणि चौथ्यामध्ये ABCD, म्हणजे चारही देण्यात आलेले आहे. तर कोणते आहे प्रतिबंध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांमध्ये? काय आहे? शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांमध्ये भेदभाव करण्यास संवैधानिकरित्या प्रतिबंधित आहे. तर काय आहे? तर रिलिजन आहे, ए आहे, तर एक इथे पण आहे, ए इथे पण आहे, म्हणजे हा कट झाला. ठीक आहे. त्यानंतर सेक्स, लिंग, ते पण आहे, ते पण इथे पण आहे. आणि नंतर काय? प्लेस ऑफ बर्थ. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर आहे 2ABC. The grounds on which discrimination in admission to educational institution is constitutionally prohibited are रिलिजन, सेक्स अँड प्लेस ऑफ बर्थ. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट अबाउट द नॅशनल असेसमेंट अँड अक्रिडेशन काउन्सिल. नॅशनल असेसमेंट नॅक जे असते ना, त्याबद्दल विचारलं आहे. नॅशनल असेसमेंट अँड अक्रिडेशन काउन्सिल बद्दल खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? अशा टाईपचे क्वेश्चन भरपूर विचारले जातात 10व्या युनिटमधून, त्यामुळे हे प्रश्न खूप महत्त्वाचे ठरतील. ठीक आहे. तर नॅक काय आहे? ती ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन आहे का? एक स्वायत्त संस्था आहे. इट इज टास्क विथ द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ असेसिंग अँड अक्रेडिटिंग इन्स्टिट्यूशन ऑफ हायर एज्युकेशन. म्हणजे उच्च शिक्षणाच्या संस्थांचे मूल्यांकन आणि मान्यता देणारी जबाबदारी यांच्याकडे असते का? नॅककडे. इट इज लोकेटेड इन दिल्ली अँड इट हॅज अ रिजनल ऑफिस. यात प्रादेशिक कार्यालय पण आहे आणि हे लोकेटेड कधी कुठे आहे? तर दिल्लीला आहे. या चारही पैकी कोणतं बरोबर आहे ते विचारलेलं आहे अबाउट नॅक. नॅकचा फुल फॉर्म काय? नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडिटेशन काउन्सिल. ठीक आहे. ऑप्शन आहे 1 3 1 and 2, 1 2 and 4, 2 3 4. सांगा बघू काय असणार आहे. इट इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन, हे तर माहितीच आहे. ठीक आहे. त्यामुळे आपले हे 3 बरोबर आहेत. डी कट करायचा. ठीक आहे. त्यानंतर इट इज अ टास्क विथ अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ असेसिंग अँड अक्रेडिटिंग इन्स्टिट्यूशन ऑफ हायर एज्युकेशन, हेही बरोबर आहे. ठीक आहे. त्यामुळे हे आता हे कट करायचं. त्यानंतर इथे तर B1 and 2 आहे, पण सी मध्ये 4 दिलाय, तर इट हॅज रिजनल ऑफिसेस. यात प्रादेशिक कार्यालय आहेत, हे काय आहे? तर हे चुकीचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 1 and 2. नॅक काय आहे? तर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन आहे, एक स्वायत्त संस्था आहे. आणि इट इज टास्क विथ द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ असेसिंग अँड अक्रेडिटिंग इन्स्टिट्यूशन ऑफ हायर एज्युकेशन. म्हणजे उच्च शिक्षणाच्या संस्थांचे मूल्यांकन आणि मान्यता देण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली गेलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे, जे आहे 1 and 2. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, स्टेटमेंट 1 आहे, विद्यादान 2.0 वॉज लॉन्च ऑन द दीक्षा प्लॅटफॉर्म. म्हणजे विद्यादान जे आहे 2.0 हे दीक्षा प्लॅटफॉर्मवर लॉन्च करण्यात आले. तर मग स्टेटमेंट सेकंड काय आहे? तर विद्यादान इज अ नॅशनल प्रोग्राम टू डोनेट और कॉन्ट्रीब्यूट ई लर्निंग रिसोर्सेस फॉर स्कूल ॲज वेल एज हायर एज्युकेशन. म्हणजेच की विद्यादान हा शाळा तसेच उच्च शिक्षणासाठी ई लर्निंग संसाधने दान किंवा योगदान देण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. तर ऑप्शन्स आहे 1 and 2 करेक्ट. 1 इज करेक्ट, सेकंड इज इनकरेक्ट. स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट, सेकंड इज करेक्ट. थर्ड आहे बोथ स्टेटमेंट इज करेक्ट, बोथ स्टेटमेंट इज इनकरेक्ट. ठीक आहे. तर सांगा बघू काय असणार आहे. आधी आपण बघून घेऊया दोन्ही बरोबर आहे की नाही. तर विद्यादान हे लॉन्च झालं होतं दीक्षा प्लॅटफॉर्म, हे बरोबर आहे. त्यानंतर विद्यादान हे नॅशनल प्रोग्राम टू डोनेट, म्हणजे विद्यादान हे एक शाळा आहे जे ई लर्निंगसाठी संसाधने किंवा योगदान देते हायर एज्युकेशन मध्ये. म्हणजे ते दोन्ही बरोबर आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर करेक्ट. ठीक आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे, द मेन गव्हर्निंग बॉडी ऍट द टर्शरी लेवल ऑफ एज्युकेशन इन इंडिया इज. भारतातील शिक्षणाच्या तृतीय स्तरावरील मुख्य प्रशासकीय संस्था कोणती? तर NCERT, CBSE, AICTE, UGC. सांगा बघू.
आपण व्हिडिओमध्ये एखाद प्रश्न घेत असतो तर सीबीएसईचा फुल फॉर्म तुम्ही मला या व्हिडिओच्या शेवटमध्ये कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तर सांगा कोणतं असणार आहे मेन गव्हर्निंग बॉडी ॲट अ टर्शरी लेवल ऑफ एज्युकेशन इन इंडिया. ते आहे युजीसी. काय आहे? युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. ठीक आहे, ते आहे युजीसी. आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे द गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश द युजीसी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन बाय अन ऍक्ट ऑफ पार्लमेंट इन द इयर. आता जे आपण युजीसी म्हणतोय ते सरकारने संसदेच्या एका कायद्याद्वारे विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना केली. तर ते कधी केली? 1980, 1948, 1950, 1956. कधी केली? तर ती केलेली आहे 1956ला. ठीक आहे. आणि हे विचारला गेलेला प्रश्न आहे आणि हा महत्वाचा प्रश्न ठरतो. युजीसी हा 10व्या युनिटमधून भरपूर मेन टॉपिक आहे युजीसी. त्यावर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे टर्शरी एज्युकेशन इन्क्लूड. तृतीय शिक्षणाचा समावेश होतो. कशा कशाचा होतो मग? या त्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक, प्रायमरी आणि सेकंडरी एज्युकेशनचा, हायर एज्युकेशनचा, वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंगचा, की बोथ बी अँड सी? सांगा बघू कशाचा होतो. टर्शरी एज्युकेशन मध्ये हायर एज्युकेशन आणि वोकेशनल एज्युकेशन ट्रेनिंग या दोघांचाही होतो. म्हणजेच की आपल्याला डी मध्ये जे दिलेलं आहे बी अँड सी ते आहे. आपलं उत्तर काय आहे मग? डी आहे, बोथ बी अँड सी. टर्शरी एज्युकेशन मध्ये काय होतं तर हायर एज्युकेशन येतं आणि वोकेशनल एज्युकेशन आणि ट्रेनिंग येतं. ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज द रेग्युलेटर ऑफ हायर एज्युकेशन. खालीलपैकी उच्च शिक्षणाचे नियामक कोणते? आता या पूर्ण युनिटमध्ये तुम्हाला हायर एज्युकेशनच्याच रिलेटेड प्रश्न मिळणार आहेत, कारण हा टॉपिक असतो आहे हायर एज्युकेशन सिस्टम. मग त्या बाबतीत मग जे जे आले त्यांच्या रिलेटेड मध्ये ते सगळ्यांवर प्रश्न विचारू शकतो. ठीक आहे. पण मेन टॉपिक जे आहे ते कमिशन, युनिव्हर्सिटी, युजीसी, नॅक वगैरे हे जे आहे ना ते बघून ठेवा. नक्कीच यावर प्रश्न विचारले जातील. तर विच ऑफ द फॉलोइंग इज रेग्युलेटर ऑफ हायर एज्युकेशन सिस्टम? एनसीआरटी, एआयसीटी, युजीसी, एमएचआरडी. सांगा बघू काय असणार आहे? काय असणार आहे मग? आपलं उत्तर सी असणार आहे, युजीसी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे द आयडिया ऑफ 4 पिलर्स ऑफ एज्युकेशन वॉज सजेस्टेड बाय. तर शिक्षणाच्या 4 स्तंभाची कल्पना कोणी सुचवली? तर युनिसेफ, युजीसी, एनसीटीई, युनेस्को. जे 4 पिलर आहे, कोणत्या 4 पिलर माहिती आहे का तुम्हाला? लर्निंग टू नो पहिलं पिलर, लर्निंग टू डू दुसरं, लर्निंग टू लाईफ टुगेदर आणि चौथं आहे लर्निंग टू बी. ठीक आहे. असे 4 पिलर आहे. तर ते कोणी केले? ते केले आहे युनेस्कोने. कोणी केले? युनेस्कोने 4 पिलर दिलेले आहे. पहिला आहे लर्निंग टू नो, सेकंड आहे लर्निंग टू डू, थर्ड आहे लर्निंग टू लाईफ टुगेदर आणि चौथा आहे लर्निंग टू बी. ठीक आहे. आणि युनेस्कोचा फुल फॉर्म काय आहे? युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? शिक्षणाच्या 4 स्तंभाची कल्पना कोणी सुचवली? तर युनेस्कोने सुचवलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे द नेम ऑफ द प्लॅन टू इन्क्रीज एनरोलमेंट इन द हायर एज्युकेशन. म्हणजे उच्च शिक्षण संस्थांमध्ये नोंदणी वाढवण्याच्या योजनेचे नाव काय आहे? राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, रुसा, सर्व शिक्षा अभियान, सी बोथ ए अँड बी, नन ऑफ द अबाव. सांगा बघू काय असणार आहे? कोणी केलं? उच्च शिक्षण संस्थांमध्ये नोंदणी वाढवण्याची योजनेचे नाव काय? कोणता आहे ते? राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, रुसा, ज्याला आपण म्हणतो रुसा. ते केलेलं त्यांनी काय केलेलं आहे? द नेम ऑफ द प्लॅन टू इन्क्रीज एनरोलमेंट इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन इज रुसा, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग एजन्सी पुट फॉरवर्ड द कॉन्सेप्ट ऑफ प्रोएक्टिव्ह युनिव्हर्सिटी. म्हणजे खालीलपैकी कोणत्या एजन्सीने सक्रिय विद्यापीठाची संकल्पना मांडली? हा प्रश्न येऊन गेलेला आहे. आणि कोण असेल ते मग? UNDP आहे ऑप्शन मध्ये, युनेस्को आहे, AICTE अँड युजीसी आहे. सांगा बघू काय असणार आहे मग ते? कोणी केलं आहे कॉन्सेप्ट ऑफ प्रोएक्टिव्ह युनिव्हर्सिटी? सक्रिय विद्यापीठाची संकल्पना आहे युनेस्कोने दिलेली आहे. कोणी दिलेली आहे? युनेस्कोने. हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आणि युनेस्कोचा फुल फॉर्म काय आहे? युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर डेस्टिनी ऑफ इंडिया इज बिंग शेप्ड इन हर इन क्लासरूम, दिस इज स्टेट इन. तिच्या वर्गात भारताचे भाग्य घडत असते. तर कशा कोणी म्हटलं आहे? नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन 1986, नॅशनल नॉलेज कमिशन 2005, एज्युकेशन कमिशन 1964 to 66, युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन. सांगा बघू काय असणार आहे? कोणी केलं तर ते? कोणी असं म्हटलं आहे?
डेस्टिनी ऑफ इंडिया इज बिंग शेप्ड इन हर क्लासरूम, तर त्यांनी म्हटलंय ते एज्युकेशनल कमिशन मध्ये म्हटलेलं आहे. ज्याला आपण म्हणतो कोठारी कमिशन असे सुद्धा म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? कोठारी कमिशन. ठीक आहे, ते तुम्ही नक्की लक्षात ठेवा. कोठारी कमिशनला दुसरं एज्युकेशन कमिशन असे सुद्धा म्हटले जाते आणि ते आहे 64 ते 66 च्या दरम्यान आहे. 14 जुलै 1964 ला ते बनवण्यात आलं होतं. आणि यातमध्ये 17 मेंबर होते. किती होते? 17 मेंबर होते. कोठारी जे आहे, DS कोठारी, यांच्या नावावरून ते कोठारी कमिशन म्हणून ओळखले जाते. आणि DS कोठारी हे तेव्हा चेअरमॅन होते त्याचे. ठीक आहे. त्यानंतर न्यू नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन इथे काढण्यात आलं होतं, म्हणून त्याला एज्युकेशन कमिशन असे म्हणतात. आणि फर्स्ट एज्युकेशन पॉलिसी सुद्धा कोठारी कमिशन मध्ये काढण्यात आली होती. यामध्ये विचारलं गेलेलं होतं प्रश्न की फर्स्ट एज्युकेशन पॉलिसी हे कोणत्या कमिशनद्वारे काढण्यात आली होती? तर ती काढण्यात आली होती कोठारी कमिशनद्वारे. नॅशनल एज्युकेशन कमिशन याला असं म्हटलं जाते. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे? एज्युकेशन कमिशन असणार आहे. म्हणजेच की कोठारी कमिशन मध्ये डेस्टिनी ऑफ इंडिया इज बिंग शेप्ड इन हर क्लासरूम असं स्टेट केलेलं गेलेलं होतं. ठीक आहे. आता समोरचा प्रश्न आहे, चिअर स्टँड्स फॉर, एक मिनिट. हा, युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन जे आहे ही 48 to 49, याला राधाकृष्ण कमिशन म्हणून ओळखलं जातं. काय म्हणून ओळखलं जातं? राधाकृष्ण कमिशन. ठीक आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि ही पहिली आहे, स्वातंत्र्यानंतरची पहिली आहे ही युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन, ही स्वातंत्र्यानंतरची पहिली आहे कमिशन. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, चिअर स्टँड्स फॉर, चिअर्सचा अर्थ काय आहे? चिल्ड्रन एनरिचमेंट एज्युकेशन थ्रू रेडिओ, रेडिओद्वारे मुलांचे संवर्धन शिक्षण. चाइल्ड हेल्थ एज्युकेशन, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डिंग. चिल्ड्रन फॉर इंजिनियर्स अँड एनर्जी रिक्वायरमेंट, की नन ऑफ द अबव? सांगा बघू काय असणार आहे. तर सांगा बघू काय असणार आहे चिअर्सचा फुल फॉर्म. तर चिअर्सचा फुल फॉर्म आहे चिल्ड्रन एनरिचमेंट एज्युकेशन थ्रू रेडिओ, म्हणजे रेडिओद्वारे मुलांचे संवर्धनाचे शिक्षण करणे. ठीक आहे, ते महत्वाचं आहे. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे ए. ठीक आहे. त्यानंतर एज्युकेशनल टीव्ही वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस इन इंडिया. शैक्षणिक टीव्ही भारतात पहिल्यांदा कोणत्यामध्ये सादर केलेलं होतं? 1961, 1959, 1968, की 1965? सांगा बघू काय असणार आहे. एज्युकेशनल टीव्ही कधी केलं होतं? एज्युकेशनल टीव्ही 1959 मध्ये आलं होतं. पहिल्यांदा ते भारतात इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं. आणि यावर प्रश्न विचारला गेलेला आहे, म्हणूनच मी इथे टाकलेलं आहे. तर नक्की तुमच्या डोक्यात असू द्या. ठीक आहे, त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? 1959 असणार आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग एजन्सी और ऑर्गनायझेशन वॉज कॉन्स्टिट्युशनली असाइन्ड द टास्क ऑफ कोऑर्डिनेशन अँड डिटर्मिनेशन ऑफ स्टँडर्ड ऑफ इन्स्टिट्यूशन इन हायर एज्युकेशन, म्हणजे खालीलपैकी कोणत्या एजन्सी किंवा संस्थानांना संविधानिकरिता उच्च शिक्षणातील संस्थांच्या दर्जाचे समन्वय आणि निर्धारण करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. अशा प्रकारचे मोठे मोठे स्टेटमेंट घेऊन आपल्याला ते घाबरवण्याचा प्रयत्न करतात, पण घाबरून जाऊ नका. शेवटपर्यंत व्यवस्थित क्वेश्चन वाचायचा, त्यानंतरच टिक करायचं. ठीक आहे. तर ऑप्शन आहे UGC, कन्सर्न स्टेट गव्हर्नमेंट, युनियन गव्हर्नमेंट, नन ऑफ द अबव. सांगा बघू काय असणार आहे. तर काय असणार आहे? खालीलपैकी कोणत्या एजन्सी किंवा संस्थाने संवैधानिक करिता उच्च शिक्षणातील संस्थांच्या दर्जाचे सम्यक आणि निर्धारण करण्याचे काम केले आहे? तर ते आहे UGC, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, त्यांनी केलेले आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर इन विच ऑफ द फॉलोइंग इयर्स वेअर प्रेसिडेन्सी युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्ता, बॉम्बे, मद्रास सेट अप फॉलोइंग द रिकमेंडेशन ऑफ वुड्स डिस्पॅच. तर वूड डिस्पॅचच्या शिफारसीनुसार कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रासची प्रेसिडेन्सीची विद्यापीठे खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली? ते विचारलेलं आहे. तर सांगा बघू काय असणार आहे. कोणत्या वर्षी? 1854, 1857, 1858, की 1861? सांगा बघू काय असणार आहे. कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास हे कधी स्थापन केली होती? जर का आपल्याला नाही काही माहित असेल तर हे तर माहिती आहे. कलकत्ता, बॉम्बे, मद्रास कधी स्थापन केली होती? 1857 मध्ये स्थापन केलेली होती ती. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 1857 असणार आहे. आणि कोणाच्या रिकमेंडेशन आता इथेच आलेलं आहे, कोणाच्या रिकमेंडेशननी स्थापन झाली आहे? ते वुड्स डिस्पॅचच्या रिकमेंडेशननी. ठीक आहे, त्यामुळे ते लक्षात ठेवा, हे विचारले जाऊ शकते. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द युनिव्हर्सिटी ऑफ अलाहाबाद वॉज फाउंडेड इन द इयर. अलाहाबाद विद्यापीठाची स्थापना कोणत्या सनमध्ये झाली? 1887, 1901, 1905, 1911? कशामध्ये झाली? अलाहाबाद ती झाली आहे 1887 ला. ठीक आहे, तर आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे मग.
समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन वॉज सेट अप इन 1945 टू लुक आफ्टर द फंक्शनिंग ऑफ थ्री सेंट्रल युनिव्हर्सिटी, अलीगड, बनारस आणि दिल्ली. खालीलपैकी कोणती संस्था 1945 मध्ये तीन केंद्रीय विद्यापीठाचे काम पाहण्यासाठी स्थापन करण्यात आली? कोणते तीन? तर अलीगड, बनारस आणि दिल्ली. तर युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिटी, इंटर युनिव्हर्सिटी बोर्ड की असोसिएशन ऑफ इंडिया? सांगा बघू. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी काय असणार आहे? ते आहे युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिटी. काय असणार आहे ते? युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिटी असणार आहे, कमिशन नसणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि कन्फ्यूज होऊ नका. कारण युजीसी आहे ते 1956 मध्ये आलं होतं आणि इथं 45 म्हणतात, त्यामुळे त्याच्या आधी युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिटी आली होती. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नोन ॲज कॅलकट्टा युनिव्हर्सिटी कमिशन? खालीपैकी कोणता कलकत्ता विद्यापीठ आयोग म्हणून ओळखला जातो? सॅडलर कमिशन, कोठारी कमिशन, हंटर्स कमिशन, वुड्स डिस्पॅच? सांगा बघू काय असणार आहे? कलकत्ता युनिव्हर्सिटी कमिशन हे कधी केलं होतं? 1917 मध्ये, 1917ला. ठीक आहे, आणि याचं दुसरं नाव काय आहे? सॅडलर कमिशन. काय आहे? सॅडलर कमिशनलाच कलकत्ता विद्यापीठ आयोग म्हणून ओळखलं जातं, आणि हे मायकल सॅडलर जे होते त्यांच्या नावावरून आहे, आणि कलकत्ता विद्यापीठाचे राज्य आणि भवितव्य तपासणे हा यांचा एक उद्दिष्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर कोठारी कमिशनचं मी तुम्हाला सांगितलं होतं 1964. ठीक आहे, 1964 to 66. आणि हे 14 जुलै 1964 ला झालं होतं. 17 मेंबर होते यामध्ये, आणि DS कोठारी यांचे चेअरमॅन होते. आणि फर्स्ट एज्युकेशन पॉलिसी ही कोठारी कमिशन मध्ये आलेली होती, आणि न्यू न्यू नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन सुद्धा 1986 मध्ये आली होती, इथेच याच कमिशन मध्ये असताना. ठीक आहे, त्यानंतर हंटर कमिशन जे म्हणतो आपण, ते हंटर कमिशन 1882 ला आलं होतं. कधी? 1882. ते तुम्ही लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारला गेलेला आहे मागे, सर विलियम हंटरच्या नावाने. आणि वूड डिस्पॅच कधी झाला होता? 1854 ला. ठीक आहे, म्हणे हे 1854, हा 1882, कोठारी कमिशन 1964, आणि सॅडलर कमिशन कधी? तर मग जे कलकत्ता आहे ते 1917. ठीक आहे, आणि हे जे आहे हंटर जे कमिशनचे जे आहे ना, ते 1857च्या उठावाने देशातील ब्रिटिश साम्राज्याचा पायाच हादरला, आणि त्यानंतर कंपनीने प्रशासन कंपनीकडून काढून घेतले, आणि नंतर मग राजवटीत हस्तांतरित केले गेले, आणि परिस्थिती सामान्य होण्यास थोडा वेळ लागला. त्यानंतर मग 1882 पर्यंत जे जे देशातील शिक्षणाचे विकासाचे मूल्यांकन करणे आणि त्याचे दोष दूर करणे हे महत्वाचे मानले गेले. त्यानंतर जे लॉर्ड रिपर यांनी 3 फेब्रुवारी 1882 ला व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य विलियम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय शिक्षण आयोगाची नियुक्ती केली. त्याला काय म्हटलं जाते? हंटर कमिशन म्हटलं जातं. ठीक आहे, आणि त्यानंतर 1904च्या भारतीय विद्यापीठ कायदा आणि लॉर्ड कर्झनचे शैक्षणिक धोरण देखील भारताच्या शैक्षणिक व्यवस्थेत सुधारणा करण्यास अस्तित्वात आले. ठीक आहे, तर तेव्हाच 1882 मध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली केलं गेलं होतं, तेव्हा त्याला हंटर कमिशन असं नाव दिले होते. ठीक आहे, तर याचं काय उत्तर आहे मग? कलकत्ता युनिव्हर्सिटी कशाला म्हटलं जाते? सॅडलर कमिशनला म्हटलं जाते. ठीक आहे, जे 1917 मध्ये आली होती. समोरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज रिगार्डेड ॲज द फर्स्ट पॉलिसी मेजर रिगार्डिंग हायर एज्युकेशन सिस्टीम? खालीपैकी कोणता भारतीय उच्च शिक्षणाबाबतचा पहिला धोरणात्मक उपाय मानला जातो? सांगा बघू. वूड डिस्पॅच, मॅक्युलेस मिनिट, इलिप्स्टन रिपोर्ट, नन ऑफ द अबव? काय आहे तर ते वुड्स डिस्पॅच जे आहे ते भारतातील उच्च शिक्षणाबाबतचा पहिला धोरणात्मक उपाय मानला जातो. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, 10+2+3 पॅटर्न ऑफ एज्युकेशनल सिस्टम इन इंडिया वॉज रिकमेंडेड बाय? भारतातील शिक्षण प्रणालीच्या 10+2+3 पॅटर्नची शिफारस कोणी केली? TSR कमिशन, वूड डिस्पॅच, कोठारी कमिशन, नन ऑफ द अबव? कोणी केली सांगा बघू. 10+2+3 कोणी केली? ते केली आहे कोठारी कमिशननी केलेली आहे. हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. हा प्रश्न विचारला गेलेला आहे, आणि हा प्रश्न भरपूरदा विचारला, त्यामुळे खूप महत्वाचा टॉपिक आहे. कमिशन्सवर भरपूर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, आणि हे TSR कमिशन जे आहे ना, ते सुब्रमण्यम कमिशन आहे, जे 2015 मध्ये आली होती, त्यामुळे तेही लक्षात ठेवा तुम्ही. यांनी नेप जे आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे 2020 वाली, 2020 वाली, ती रिप्लेस केली होती. ठीक आहे, ते तुम्ही नक्की लक्षात ठेवा. त्यानंतर समोरचा प्रश्न, आपलं उत्तर काय याचं मग? कोठारी कमिशन आहे. 10+2+3 हा पॅटर्न कोणी आणला होता? तर कोठारी कमिशननी आणला होता. हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा.
आणि कोठारी कमिशन मध्ये कसं ऑल लेवल ऑफ एज्युकेशन्सवर त्यांनी आपली पॉलिसी काढली होती. ठीक आहे, तिथे फक्त काही हायर एज्युकेशन नाही, ते सगळंच होतं, प्रायमरी, माध्यमिक आणि हायर. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग कमिटी इज रिकमेंडेड सेटिंग अप यूजीसी अँड इज ऑल्सो नोन ॲज द युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन. तर खालीलपैकी कोणत्या समितीने युजीसी स्थापन करण्याची शिफारस केली आणि त्याला विद्यापीठ शिक्षण आयोग म्हणूनही ओळखल्या जाते? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, यावर भरपूरदा प्रश्न विचारले गेलेला आहे. तर हे आपल्याला माहिती पाहिजे की युजीसी कोणत्या कमिशन मध्ये बनवण्यात आली होती. राधाकृष्ण कमिशन, मुदलियर कमिशन, वर्धा कमिशन, कोठारी कमिशन. सांगा बघू काय असणार आहे. हे मुडालियर कमिशन जे आहे ते सेकंडरी एज्युकेशन कमिशन म्हणून पण त्याला ओळखलं जातं. हे 1952 ला बनली होती. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. आणि लक्ष्मण स्वामी मुदलियर आहे ना, त्यांनी होते ते तेव्हा चेअरमॅन, त्यामुळे त्यांच्या नावावरून ते देण्यात आलं होतं. ठीक आहे. त्यानंतर काय मग याचं उत्तर आहे युजीसी कोणत्या कमिशन मध्ये बनली होती? राधाकृष्णन कमिशन. आणि ही कमिशन ही फर्स्ट कमिशन आहे स्वातंत्र्यानंतरची, फर्स्ट आफ्टर इंडिपेंडन्स. ठीक आहे. आणि युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन इथेच बनली होती, युजीसी 1956 ला इथे बनली होती. आणि हे काय आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंट आणि युनिव्हर्सिटी याच्यामधलं का लिंक आहे. कोण? युजीसी ही लिंक आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि युनिव्हर्सिटीमध्ये. ठीक आहे. आणि त्यामुळे हे महत्वाचे ठरते. राधाकृष्णन कमिशन 1948 टू 49 पर्यंत ही राधाकृष्णन कमिशन चालली होती. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. युजीसी कुठे कधी कोणत्या कमिशन मध्ये बनली होती? ती राधाकृष्णन कमिशन मध्ये बनली होती. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग कमिशन्स रिपोर्ट इज टायटल एज्युकेशनल अँड नॅशनल डेव्हलपमेंट रिपोर्ट? खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या अहवालाचे शीर्षक शिक्षण आणि राष्ट्रीय विकास अहवाल आहे? राधाकृष्ण कमिशन, कोठारी, मुडलियर, नन ऑफ द अबव. सांगा बघू काय असणार आहे. अ, कोठारी आयोग जे आहे त्या याद्वारे आयोगाच्या अहवालाचे शीर्षक शिक्षण आणि राष्ट्रीय विकास अहवाल आहे. कोठारी कमिशन येते. आपलं उत्तर काय ते कोठारी कमिशन. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द फॉलोइंग कमिशन्स वेअर सेट अप बाय द गव्हर्नमेंट ऑर इट्स एजन्सी आफ्टर इंडिपेंडन्स? म्हणजे स्वातंत्र्यानंतर सरकार किंवा त्यांच्या संस्थांनी खालीलपैकी कोणत्या कोणत्या आयोगाची स्थापना केली ते कालक्रमानुसार लावा. ठीक आहे. तर पहिले दिला युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन, सेकंडरी एज्युकेशन कमिशन आणि थर्ड आहे शिक्षण आयोग. तर ऑप्शन्स पाहून घेऊया काय आहे, कशाद्वारे केलं आहे. पहिलं कोणतं येईल? जसं दिलंय तसंच येणार. युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन पहिली हे. त्यानंतर सेकंडरी म्हणजे कोणती? मुदलियर. युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन म्हणजे राधाकृष्णन कमिशन. आणि एज्युकेशन कमिशन म्हणजे कोठारी कमिशन. ठीक आहे. अशा प्रकारे नावं बदलून पण विचारले जातात, त्यामुळे नक्की लक्षात ठेवा. आणि आपलं उत्तर काय असणार आहे मग? सी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न, हाऊ मेनी युनिव्हर्सिटी वेअर सेटअप अंडर द सेंट्रल युनिव्हर्सिटी ऍक्ट 2009? 2009च्या याच्यामध्ये विचारलं आहे की केंद्रीय विद्यापीठ कायदा 2009 अंतर्गत किती विद्यापीठे स्थापन करण्यात आली? 12, 16, 40, 43? सांगा बघू. ऍक्ट, युनिव्हर्सिटी सेंट्रल ऍक्ट 2009च्या नुसार तर ते आहे 16. ठीक आहे. किती आहेत त्या? 16 युनिव्हर्सिटी स्थापन केलेल्या गेल्या होत्या. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच अमॉंग द फॉलोइंग कॉन्स्टिट्यूट द मेजॉरिटी ऑफ इन्स्टिट्यूशन विदिन द युनिव्हर्सिटी सिस्टीम? खालीलपैकी कोणती विद्यापीठ प्रणालीतील बहुसंख्य संस्था आहे? सेंट्रल युनिव्हर्सिटी, स्टेट युनिव्हर्सिटी, डीम्ड युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी? सांगा बघू काय असणार आहे. कशाद्वारे खालीलपैकी कोणती विद्यापीठ प्रणालीतील बहुसंख्य संस्था आहे? तर ती आहे स्टेट युनिव्हर्सिटी. काय आहे ती? स्टेट युनिव्हर्सिटी, जे की आहे राज्य विद्यापीठे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन सेटअप द नॅशनल असेसमेंट अँड एक्रिडेशन काउन्सिल? खालीलपैकी कोणत्या संस्थेने राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद स्थापन केली? AICTE, UGC, MHRD? कोणी केली? ते केलेले आहे युजीसीने, युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. तर कोणत्या संस्थेने राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद स्थापन केली? तर हे युजीसी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, युनिव्हर्सिटीज हॅव्हिंग सेंट्रल कॅम्पस फॉर इम्पार्टिंग एज्युकेशन आर कॉल्ड? शिक्षण देण्यासाठी केंद्रीय कॅम्पस असलेल्या विद्यापीठांना बोलवले जाते. सेंट्रल युनिव्हर्सिटी, डीम्ड युनिव्हर्सिटी, रेसिडेन्शियल युनिव्हर्सिटी की ओपन युनिव्हर्सिटी? कशाला बोललं जाईल सांगा बघू. शिक्षण देण्यासाठी केंद्रीय कॅम्पस असलेल्या विद्यापीठांना बोलवले जाते, त्याला ते कोणते आहेत? ते आहेत डीम्ड युनिव्हर्सिटी. काय कोण आहेत? डीम्ड युनिव्हर्सिटी. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर
विच ऑफ द फॉलोइंग एजन्सी प्रोव्हाइड्स फंडिंग टू इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, म्हणजे जी मुक्त विद्यापीठ आहेत तर इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाला कोण निधी पुरवते? तर युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, विद्यापीठ अनुदान आयोग, मनुष्यबळ विकास मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, बोथ ए अँड बी, आणि डी आहे नन ऑफ द अबव. सांगा बघू काय असणार आहे. कोण पुरवते मग यांना निधी विद्यापीठाला? तर ते पुरवते आहे मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट, मनुष्य बळ विकास मंत्रालय. त्यामुळे कन्फ्युज होऊ नका, नाही तर युजीसी टिक करून द्याल, युजीसी पुरवत नाही, तर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे पुरवते. ठीक आहे. कोणाला? तर इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीला फंडिंग. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, द युनिव्हर्सिटी दॅट टेलिकास्ट इंटरॅक्टिव्ह एज्युकेशनल प्रोग्राम्स थ्रू इट्स ओन चॅनल इज. स्वतःच्या चॅनलद्वारे परस्पर संवादी शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करणारे विद्यापीठ कोणते? डॉक्टर बी आर आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी हैदराबाद, IGNU युनिव्हर्सिटी ऑफ पुणे, अण्णामलाई युनिव्हर्सिटी. सांगा बघू कोण असणार आहे जे स्वतःच्या चॅनलद्वारे परस्पर संवादी शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करतात? कोण करते प्रसारित? काय उत्तर आपलं? इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, IGNU जे आहेत ते प्रसारित करतात. द युनिव्हर्सिटी दॅट टेलिकास्ट इंटरॅक्टिव्ह एज्युकेशनल प्रोग्राम थ्रू इट्स ओन चॅनल इज इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. ठीक आहे. ते स्वतःच्या चॅनल थ्रू आपलं एज्युकेशनल प्रोग्राम सुरू कर प्रसारित करते. ठीक आहे. नंतर समोरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ ऑथॉरिटीज आर ॲट द टॉप ऑफ हेरिचरी इन द केस ऑफ सेंट्रल युनिव्हर्सिटी. केंद्रीय विद्यापीठाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते अधिकारी पदानुक्रमाच्या शीर्षस्थानी आहेत? व्हिजिटर अँड चान्सलर, अभ्यासगत आणि कुलपती, व्हिजिटर्स अँड व्हाईस चान्सलर, चान्सलर अँड व्हाईस चान्सलर, व्हाईस प्रेसिडेंट आणि व्हाईस चान्सलर. सांगा बघू, केंद्रीय विद्यापीठाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते अधिकारी पदानुक्रमाच्या शीर्षस्थानी आहे? कोणते आहे मग? अभ्यागत आणि कुलपती. कोणते आहेत? अभ्यागत आणि कुलपती. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. ठीक आहे. हेही विचारलं गेलेलं होतं, त्यामुळे नक्की लक्षात ठेवा. 10वे युनिट हायर एज्युकेशन सिस्टीम आहे, त्यामध्ये मग जेवढंही आलं ते त्याच्या रिलेटेड आहे. फक्त मेन मेन जे टॉपिक मी तुम्हाला सांगितले होते ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगते. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, द स्टेट विथ मोस्ट युनिव्हर्सिटी इज. सर्वाधिक विद्यापीठे असलेलं राज्य हे विचारू शकते. त्यामुळे आत्ताच तुम्ही गुगल मारून घ्या की किती द स्टेट विथ मोस्ट युनिव्हर्सिटी कोणत्या आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये, कोणत्या ह्याच्यामध्ये जास्त आहे, कारण हे करंट अफेअरचा प्रश्न आहे. ठीक आहे. तर सध्या कुठे आहे? तामिळनाडू, आंध्र प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश. कुठे असणार आहे द स्टेट विथ मोस्ट युनिव्हर्सिटी? ते आहे राजस्थान. सर्वाधिक विद्यापीठे असलेलं राज्य कोणते आहे? राजस्थान आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, EHEI याचा अर्थ आहे हे. हा, EHEI स्टँड्स फॉर, याचा अर्थ काय आहे? इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन, इक्विटी इन हायर एज्युकेशन इंडेक्स, इक्वॅलिटी इन हायर एज्युकेशन इंडेक्स, आणि इक्विटी इन हिडन एज्युकेशन इन्कम. सांगा बघू काय असणार आहे? EHEI, तर ते आहे इक्विटी इन हायर एज्युकेशन इंडेक्स. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न, API स्टँड्स फॉर. APIचा अर्थ आहे अकॅडमिक पॅरामेट्रिक इंडिकेटर, अकॅडमिक परफॉर्मन्स इंडिकेटर, अकॅडमिक पेड इन्स्टॉलमेंट, की नन ऑफ द अबाव? काय असणार आहे? ते आहे अकॅडमिक परफॉर्मन्स इंडिकेटर, शैक्षणिक कामगिरी सूचक. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, नॅशनल लिटरसी मिशन वॉज इस्टॅब्लिश्ड इन. हे याबद्दल प्रश्न विचारला गेलेला होता की या सनमध्ये राष्ट्रीय साक्षरता अभियान स्थापना झाली. 1996, 1988, 1999, 2000. कधी झाली मग ते स्थापन? ते झाली 1988. 1988 ला ते स्थापन झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग वॉज इस्टॅब्लिश्ड इन. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगची स्थापना मध्ये झाली. 1961 मध्ये, 62 मध्ये, 63 मध्ये, 64 मध्ये. कधी झाली? तर ती झालेली आहे 1961 मध्ये. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग वॉज इस्टॅब्लिश्ड इन 1961. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगची स्थापना 1961 मध्ये झालेली आहे. ठीक आहे. आपण या व्हिडिओमध्ये 75 क्वेश्चन्स पाहिलेले आहे आणि हे पूर्ण हायर एज्युकेशन सिस्टमच्या रिलेटेड होते प्रश्न, आणि ते खूप महत्त्वाचे ठरतात कारण यावर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर मी म्हणाले होते की या हायर एज्युकेशन सिस्टीममध्ये युनिव्हर्सिटीजवर भरपूर प्रश्न विचारले जातात, महत्त्वाच्या टॉपिकमध्ये कमिशन्सवर विचारले जातात, आणि बाकी आता असलेले स्टेट युनिव्हर्सिटी, सेंट्रल युनिव्हर्सिटी, त्यावर पण भरपूर प्रश्न विचारले जातात. आणि
व्हॅल्यू एज्युकेशन असो किंवा मग टेक्निकल एज्युकेशन, पॉलिसीज जे आहे गव्हर्नरच्या त्यावर विचारले जातात. तर त्यामुळे हा जो टॉपिक आहे ना तो खूप महत्त्वाचा ठरतो 10व्या युनिटमधून. भरपूरदा याचमध्ये प्रश्न विचारले जातात. तर हे जे टॉपिक्स आहे ना ते सोडू नका. आणि नेप जे आहे तो खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 असो किंवा आत्ताचं, ते खूप महत्त्वाचे आहे. त्यावर भरपूर प्रश्न विचारले जातात आणि फुल फॉर्म जास्त विचारले जातात. जसं सक्षम काय आहे, ईशान विकास काय आहे, नीट काय आहे, युनेस्को काय आहे, पारक काय आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे सोडू नका आणि चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि पेपर 1 आणि पेपर 2 ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. थँक्यू.